हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू अँड हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड का फॉर्म करतो याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. व्हाय कार्बन फॉर्म्स अ कोव्हॅलेंट बॉन्ड. मागच्या लेक्चरला आपण अभ्यासलं होतं की कार्बन कंपाऊंड हे मोस्टली कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात. कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या पण आपण अभ्यासल्या होत्या. पण आज आपण हे अभ्यासणार आहोत की कार्बन एलिमेंट कोव्हॅलेंट कंपाऊंडच का फॉर्म करतो, म्हणजे कार्बन कंपाऊंड मधले बॉन्ड्स हे कोव्हॅलेंट बॉन्ड असण्यामागचं कारण काय. कार्बन एलिमेंटने कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करण्यामागचे काही कारण आहेत. कोणते ते पाहूया. पहा, कार्बन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. त्याची व्हॅलेन्सी आहे 4, म्हणजे त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे. आणि कार्बनचे नियर बाय नोबल गॅस जे आहे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे. कार्बनचा मागचा एलिमेंट की जो नोबल गॅस आहे तो आहे हेलियम, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2. आणि कार्बनच्या पुढील एलिमेंट जो आहे नोबल गॅस म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याचं कंप्लीट आहे, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असणारा नोबल गॅस आहे निऑन, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8. सो फ्रेंड, कार्बनला जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करायचं असेल, त्याला स्टॅबिलिटी पाहिजे असेल, तर त्याला त्यासाठी एकतर हेलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर्ड करावं लागतं, एकतर निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर्ड करावं लागतं. बरोबर. म्हणजे कार्बन ॲटम कंपाऊंड फॉर्म करताना स्टॅबिलिटी कन्फर्म करण्यासाठी तो एकतर मागच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर्ड करू शकतो किंवा पुढच्या एलिमेंटचं. म्हणजे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4, यामधील एक तर तो हा 4 जो आहे हे लूज करू शकतो, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याचं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2, किंवा 4 इलेक्ट्रॉन जर त्याने गेन केले तर या 4 मध्ये ते 4 प्लस होतील आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8, म्हणजे निऑनचं. तरच कार्बन ॲटमला स्टॅबिलिटी येऊ शकते. मग ही स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी कार्बनकडे 3 पर्याय आहेत. ते कोणते? फर्स्ट पर्याय असा आहे पहिला की टू लूज इलेक्ट्रॉन. हे लूज करणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याची संख्या आहे, तर कार्बन स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी हे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते लूज करू शकतो. जर त्याने एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि असे 4 इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम मध्ये तो कन्वर्ट होईल, म्हणजे हेलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो ॲक्वायर्ड करेल तेव्हा तो स्टेबल होईल. पण त्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील. आणि ईच इलेक्ट्रॉन लूज करताना काही एनर्जी सुद्धा गरजेची असते. मोर एनर्जी रिक्वायर्ड होते. एक इलेक्ट्रॉन लूज करायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी कार्बनला मोठ्या प्रमाणावर एनर्जीची गरज असते, रिक्वायरमेंट असते इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी. अँड कार्बनसाठी ही डिफिकल्ट टास्क होते, म्हणजे टू लूज द 4 इलेक्ट्रॉन अँड फॉर्मिंग C4+ आयन इज अ डिफिकल्ट टास्क फॉर कार्बन. 4 इलेक्ट्रॉन लूज करून 4+ चार्ज त्याला मिळवणं हे त्याच्यासाठी डिफिकल्ट असतं. एनर्जी रिक्वायरमेंट या गोष्टीसाठी लागणारी ही जास्त असते. त्याच्यामुळे कार्बन डू नॉट अटेन दिस पार्ट टू गेट द स्टॅबिलिटी. आणि म्हणून कार्बन जो आहे तो हा रूट अडॉप्ट करत नाही स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी. म्हणजे कार्बन 4 इलेक्ट्रॉन लूज करून हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते अडॉप्ट करत नाही. मग त्याच्यासमोर दुसरा पर्याय येतो, दुसरा ऑप्शन उरतो, तो आहे टू गेन इलेक्ट्रॉन. टू गेन इलेक्ट्रॉन. आता गेन इलेक्ट्रॉनच्या संदर्भात पण अशीच काहीशी परिस्थिती आहे. कार्बन निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अडॉप्ट करू शकतो, कारण त्याच्याकडे 2,4 इतके इलेक्ट्रॉन आहेत. निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 त्याला अडॉप्ट करायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉन्स त्याला गेन करावे लागतील. म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन जेव्हा गेन करून घेईल दुसऱ्याकडनं घेईल, त्यासाठी सुद्धा त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. मोर एनर्जी त्याला लागेल की दुसऱ्याकडून जर इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे असतील, गेन करायचे असतील, तर त्याच्यासाठी त्याला मोर एनर्जी रिक्वायर्ड होईल. आणि एक इलेक्ट्रॉन तो जेव्हा गेन करेल तसे त्याच्यावर चार्जेस फॉर्म होतील आणि C4- आयन त्याला फॉर्म करावा लागेल. आणि C4- आयन
फॉर्म करणं सुद्धा त्याच्यासाठी डिफिकल्ट टास्क आहे. यासाठी सुद्धा त्याला मोर एनर्जीची गरज आहे. त्याच्यामुळे कार्बन हा रूट देखील अडॉप्ट करत नाही, म्हणजे या मार्गाने कार्बन स्टॅबिलिटी गेन करत नाही, स्टॅबिलिटी मिळवत नाही. ही सुद्धा कार्बनसाठी डिफिकल्ट टास्क आहे आणि म्हणून कार्बन 2,8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा अडॉप्ट करत नाही बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. मग कार्बनला तिसरा पर्याय उरतो. या ठिकाणी तिसरा पर्याय कोणता आहे लक्षात घ्या. तिसरा पर्याय आहे टू शेअर इलेक्ट्रॉन्स. टू शेअर इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या. कार्बनला जर स्टॅबिलिटी कंप्लीट करायची असेल, इनर्ट गॅस एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवून घ्यायचं असेल, तर दुसरा पर्याय कार्बनसाठी अजून असा आहे की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे, त्याला जर 8 करायचे असतील तर दुसऱ्या एलिमेंट सोबत तो शेअरिंग करू शकतो. त्याच्याकडचे 4 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या एलिमेंट कडून वेगवेगळ्या डिफरंट एलिमेंट कडून जरी त्याला एक एक इलेक्ट्रॉन शेअर झाले, ईच इलेक्ट्रॉनची शेअरिंग जर झाली तर हे 4 इलेक्ट्रॉन तो शेअर करू शकतो दुसऱ्या सोबत आणि त्यामुळे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कंप्लीट होऊ शकतं. म्हणजे 4 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झाल्यामुळे 2,8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो ॲक्वायर्ड करू शकतो किंवा 2 हे सुद्धा ॲक्वायर्ड करू शकतो. आणि शेअरिंग करण्यासाठी मोर एनर्जीची रिक्वायरमेंट नाहीये. शेअरिंग जी असते ती ज्या पेअर मध्ये होते त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म होऊ शकतात इझिली. त्याच्यासाठी मोर एनर्जीची रिक्वायरमेंट नाहीये. त्याच्यामुळे ॲज कम्पेअर टू लूज इलेक्ट्रॉन किंवा गेन इलेक्ट्रॉनच्या तुलनेने टू शेअर इलेक्ट्रॉन ही टास्क कार्बनसाठी सोपी होते आणि कार्बन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवू शकतो बाय शेअरिंग these 4 electrons with the other atoms, and hence the more better option for carbon to form a bond is a sharing of electrons. कार्बनला जर बॉन्ड फॉर्मेशन करायचं असेल तर त्या दृष्टीने त्याच्यासाठी लूज इलेक्ट्रॉन करणं किंवा गेन इलेक्ट्रॉन करणं या डिफिकल्ट टास्क असतात. त्याच्यासाठी लेस एनर्जी रिक्वायरमेंट असणारा ऑप्शन जे आहे टू शेअर इलेक्ट्रॉन्स हे बेटर ऑप्शन असल्यामुळे कार्बन जेव्हाही कंपाऊंड फॉर्म करतो, म्हणजे कार्बन कंपाऊंड्स ज्या वेळेला फॉर्म होतात त्यावेळेस कार्बन त्याच्याकडे असणारे जे 4 बॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची शेअरिंग करून कंपाऊंड फॉर्म करतो आणि म्हणून शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सने जे कंपाऊंड फॉर्म होतात त्यांच्यामधले जे बॉन्ड असतात ते बॉन्ड असतात कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि म्हणून कार्बन कंपाऊंडचे जे बॉन्ड असतात ते कोव्हॅलेंट असतात आणि म्हणूनच आपण कार्बन कंपाऊंड्स मोस्टली कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात असं म्हणतो. सो फ्रेंड, या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हाय कार्बन फॉर्म्स अ कोव्हॅलेंट बॉन्ड व्हेन इट फॉर्म्स अ कंपाऊंड विथ द अदर एलिमेंट. कार्बन जेव्हा अदर एलिमेंट सोबत कंपाऊंड फॉर्म करतं त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतं आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झाल्यामुळे कार्बन कंपाऊंड जे तयार होतं ते बाय कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन हा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म का करतो किंवा व्हाय मोस्टली कार्बन कंपाऊंड्स आर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स, याचं रिझन तुम्हाला लक्षात आलं असेल. आजचं लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.